पुजारी सर यांना मात्र आज सन्मानित केलं जाणार आपल्या व्यासपीठावरती। तर एस प्रशांत ही गुणगौरवाची ट्रॉफी आज आपण पाहतोय। खरंच कौतुक करावं लागेल आयोजकांचं, कारण एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून देण्याचा मानस आणि व्यासपीठावरती आपण देखील पाहू शकाल गुणगौरव सोहळा 2024 ची ही ट्रॉफी बॉडी बिल्डर्स आपण पाहू शकाल। काय जबरदस्त या ठिकाणी आपल्याला ट्रॉफी पाहायला मिळते आहे बघा। शरीर संपदा आणि आज आपण प्रत्येकाने शरीर आपलं जोपासलं पाहिजे हा संदेश मी म्हणले या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून दिला गेला जातोय। खरं खूप छान प्रशांत ही संकल्पना आहे। या संकल्पनेला खरं तर दाद देणं देखील गरजेचं आहे। तर नक्कीच चिकू सुभाष पुजारी सरांची संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत येते इंस्टाग्रामवरती। त्यांचं पेज जर तुम्ही ओपन कराल तर तब्बल 111,000 म्हणजे 1 लाखाहून अधिक त्यांचे सबस्क्रायबर्स आहेत, फॉलोअर्स आहेत आणि असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहेत महाराष्ट्र पोलीस। मिस्टर वर्ल्ड 2021-2023 साली त्यांनी पटकावलं, मिस्टर एशिया 2022-2023 साली त्यांनी पटकावलं, मिस्टर इंडिया 2021-2022 साली त्यांनी पटकावलं, मिस्टर सॉरी माफ करा ऑल इंडिया पोलीस 2022 पारितोषिक त्यांनी पटकावलं, मिस्टर महा 2021 आणि 2022 त्यांनी पटकावलं आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे, खूप कौतुकाची गोष्ट आहे। असं महान व्यक्तिमत्व मात्र आपल्याला आज आपल्या व्यासपीठावरती अनुभवायला मिळणार आहे। चिकू मॅच चालू आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी तुझं आवर्जून सहर्ष स्वागत करशील। काय सांगशील या मॅच बद्दल, कसं वाटतं तुला? तर ही मॅच तर मी म्हणेल शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यात मात्र शंकाच नाही आहे, कारण आदित्य देशमुख सारख्या जर फलंदाजाला आउट करण्यामध्ये यश प्राप्त केलं ना तर सुपर डीजे माऊली कुठेतरी मी म्हणेल चांगल्या अवस्थेमध्ये असेल। कारण तर यस केंद्रे साहेब आहेत का तिथं कॉम्बॉक्स मध्ये डीजे ऑपरेटर आमचे? नाही, ते बाहेर गेलेत। तर उदय पवार साहेब आहेत का? नाही, ते कोण आहे तिथे आता सध्या आम्हीच आहे। ओके, मग एक काम करा ना, मॉनिटरचा थोडा आवाज देता का? मॉनिटर बंद आहे आणि आमच्या व्यासपीठावरती पाहुण्यांची रेलचेल आता थोड्या वेळामध्ये चालू होणार आहे, त्यामुळे प्लीज थोडा मॉनिटरचा आवाज चिकू वाढवता येईल तर बरं होईल। तर यस थोडीशी गंमत देखील होणं गरजेचं आहे, परंतु यस प्रशांत थोड्या वेळात आवाज वाढवला देखील जाईल। परंतु तुर्तास आपण थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय अनिकेत आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात। फकरू आणि आदित्य देशमुख ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। आज तर पाहायला सुपर डीजे माऊली संघ पाठीमागच्या आठवड्याचा चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतोय। फकरूनं फटका चांगला सजवलाय, जिथे दर्शक क्षेत्ररक्षक बनलाय, दर्शक चेंडू गेलाय फरार, 4 धावन करता। काय सुरुवात पाहायला मिळते आहे फकरू याची। आदित्य देशमुखनं पहिल्या चेंडू डॉट केला, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव काढली, तिसऱ्या चेंडूवरती फकरूनं आपले हात खुले केले। याच्यासाठी तर आज फकरू याला सलामीसाठी प्राचारण केलंय की काय असा देखील मोठा प्रश्न झालाय, कारण पॉवर प्लेचं षटक आहे, निर्बंधाचं षटक आहे। अशा या षटकामध्ये किमान 15 धावा आणि या 15 धावा काढण्याचा मानस निश्चितपणे या दोन्ही फलंदाज असेल। चला बॉल पुरवायचा आहे। पहिले षटक प्रगती पथकावरती आहे, 4 षटकांची लढत। सुपर डीजे माऊली संघ आपण पाहतो रामदास महानवर ॲज क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात, स्वतः संघनायक देखील आहेत। त्यानंतर दुसरीकडे आपण पाहतोय आदित्य देशमुख या देखील खेळाडूनं खूप वेळा प्रभावित केलंय, अगदी सातत्यानं आपण पाहतो या मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात त्यावेळेस या खेळाडूनं, कारण हा एकमात्र असा खेळाडू एकता संघाचा की ज्यानं स्वतःच्या हिमतीवर अनेक सामने स्वतःच्या संघाला जिंकून दिलेत। निलेश देसले सारखा खेळाडू देखील या संघामध्ये, विशाल जगदाळे सारखा देखील खेळाडू या संघामध्ये, फकरू सारखा देखील खेळाडू पाहतोय। म्हणजे या संघामध्ये देखील गुणवंत खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे, तर प्रतिस्पर्धी संघ ताकदवार संघ आहे। फलंदाज काय फटकेबाजी करतोय फकरू, आज मात्र चंबू मधूनच सेट होऊन आलाय की काय, फटका पाहायला मिळतोय 6 धावन करता। 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील षटक क्रमांक पहिलं चालू असताना। का उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की दुसऱ्या फेरीतील ही जवळपास दुसरा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय, जिथे अनिकेत वरती आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे। का पहिल्या 4 चेंडू मागे 11 धावा आल्या आहेत। मयूर वाक्षी आपल्याला पाहायला मिळतील, परंतु पहा ही तर ओळख आहे या गोलंदाजाची। बघा टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग देखील होतोय, आउट स्विंग होताना पाहायला मिळाला। अगदी या खेळाडूची चेंडू पकडण्याची ती पद्धत, अगदी बोटाच्या सह्यानं देखील कधी कधी चेंडू वळवण्याची किमया तो मैदानावरती करत असतो, तो अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय। तर फकरू आज वेगळ्याच ईर्ष्येनं
एका वेगळ्याच उत्साहानं मैदानामध्ये उतरलाय की काय. एसटी रक्षकाच्या माध्यमातून केली गेली चूक, जिथे पंच आम्हाला इशारा करतात एक धाव प्राप्त होते. बाईकच्या स्वरूपात एका षटकाचा खेळ झाला समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. वाजले की 12, अर्थातच 12 धावा. आणि चिकू सर, इंग्लंड संघाची चौथी विकेट पडलेली आहे 28 धावसंख्येवर. इंग्लंडचे बाद झालेले फलंदाज डकेट, क्रॉली, पोप अँड बेस्टो हे 4 फलंदाज 28 धावमध्ये इंग्लंडचे बाद झालेले आहेत. 558 धावांचं उद्दिष्ट आहे इंग्लंड समोर विजयासाठी. येस 528 धावा, जिथे जयस्वाल याचं कौतुक करावं लागेल. कारण आज आपण पाहतो जयस्वाल याची कारकिर्दीमध्ये सुरुवात, कारण एकेकाळी पहा पाणीपुरी विकणारा आज अवलिया अर्थात खेळाडू, आज पाहतोय भारतीय देशामध्ये काय सलामीवीर म्हणून सलामीवीराची या ठिकाणी भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. म्हणजे तुमच्याकडे चिकाटी, जिद्द, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जर का असेल तर तुम्ही यशाच्या कोणत्याही शिखरापर्यंत पोहोचू शकाल. याचं एक उदाहरण म्हणजे जयस्वाल. काय जबरदस्त खेळ राहिला आहे. यशस्वी जयस्वाल आपण पाहतोय, पण तो मैदानावरती पाहतोय काय फकरू याला. चिकू सर, काल जयस्वालला 100 धावांवर रिटायर झाला होता आणि आज पुन्हा खेळण्यासाठी आला होता. आज देखील त्यांनी 100च्या पुढे धाव बनवले आहेत. ओ यस, बघा हेच ताकद इंडियाची राहिली आहे. नवोदित खेळाडूंना वारंवार संधी. सरफराज खान देखील आज आपण पाहतो टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. असे अनेक खेळाडू आहेत जे आज आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतात. परंतु पाहायचं कळंबोली टेनिस क्रिकेटमध्ये कोणते असे खेळाडू आहेत जे आपल्या कळंबोलीचं नाव उज्ज्वल करतील. कारण आम्ही सातत्याने या मैदानावरती रामाचं कौतुक करत असतो, तुषार शर्माचं कौतुक करत असतो. एक काळ आपण पाहिलं ना, एक 7-8 वर्षापूर्वीचा कालखंड, तो काळ निश्चित प्रत्येकाला तो आठवत असेल. मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा तिथे या खेळाडूंना अक्षरशः ती मैदानं हादरून सोडली होती. ते कळंबोलीचा अभिमान स्वाभिमान आम्ही पाहायचो. धावफलकावरती 12 धावा आहेत. कारण कळंबोली तर कोणताही खेळाडू कुठेही गेला ना तर तिथे आम्ही आवर्जून पाहायला जायचो. आम्हीच नव्हे तर प्रत्येक क्रीडा रसिक तिथे या खेळाडूंना पाहण्यासाठी जायचा, त्याचा खेळ पाहण्यासाठी जायचा. तर यास धावफलकावरती 1 धावा आली आहे, 13 धावा. बघा ॲव्हकॅचसाठी देखील पारितोषिक आहे 200 रुपये. 1000 रक्कम वाढली आहे. भरत इंगळे असतील, इरफान पटेल आणि हेमंत चौधरी. बघा 3 मान्यवरांच्या माध्यमातून प्रेक्षकांना, आता प्रेक्षकांनी म्हणू नये आमच्यासाठी काय, आता प्रेक्षकांसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि संध्याकाळी लकी ड्रॉ देखील आहे, जिथे आमचे आयोजक काय देतील सांगू शकत नाही आहे, परंतु जे काय देतील ना ते मोठं गिफ्ट असेल. येस, अंपायर इज कॉल वाईड. पहा प्रेक्षकांना देखील आम्ही विनंती करू की मित्रांनो तुम्ही मैदानाच्या बाहेर झेल टिपा, नाहीतर आतमध्ये जाऊन पकडचाल तसं काय करू नका. तर थोडंसं मैदानाकडे जाऊया. 14 धावा झाले धावफलकावरती. कमलेश गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतात. आदित्य देशमुख फलंदाजीसाठी आलेत. लेदर क्रिकेट देखील या खेळाच्या माध्यमातून खेळलं गेलं जातं, परंतु पहा बॅटीची कडा जरूर घेतली होती. बघा विकेट हॅट्रिकसाठी देखील पूर्ण स्पर्धेमध्ये 1000 रुपयाचं पारतोय सूरज रणवरे यांच्या माध्यमातून. आता मात्र बक्षीस हळूहळू वाढू लागलेत. काकासाहेब ठोपरे यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय, परंतु सूरज रणवरे असतील, पटेल साहेब असतील, त्यानंतर हेमंत चौधरी साहेब असतील, त्यानंतर अनेक पाहुणे मंडळ आहेत त्यांच्या माध्यमातून बक्षिसाची खैरात सुरू झाली आहे. परंतु फटका तर चांगला सजवला आहे, एलिमिनेशन देता आलेलं नाहीये, परंतु क्षेत्ररक्षकाला देखील या चेंडूचा अंदाज बांधता आला नाहीये. चेंडू गेला सीमारेषेबाहेर. राष्ट्रवादी चषकाचा चौकार. झेल होणं गरजेचं आहे आणि ती झेल सुटलाय. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 19च्या घरामध्ये. बघा संधी मिळाली आहे फलंदाज फकरू याला, पण चुकी केली आहे क्षेत्ररक्षकानं आणि काही चुका संधी मिळतात सुधारायच्या असतात.
जेणेकरून भविष्यात पश्चातापाची वेळ येणार नाही आहे. त्यामुळे वेळेला आणि चुकांना वेळीच या ठिकाणी बंदर घालणं गरजेचं आहे. यस, पुन्हा एकदा आपण जाऊया. कमलेश आपण पाहतोय फकरूच्या माध्यमातून आपण हा फटका पाहायला, जिथे लॉगनच्या क्षेत्रामध्ये गेला. अंकित टेंबरे या ठिकाणी पाहायला मिळाले. रोशन आहेत. 2 धावा, 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली ती मात्र 21 या धावसंख्येवरती. बघा 21 ही धावसंख्या प्रशांत आपण नेहमी शुभांक धावसंख्या मानली जाते. अगदी 21 मोदक देखील आपण गणपती बाप्पाला वाहत असतो. तर पाण्याची पूर्तता करायची आहे. आयोजकांना विनंती आहे की आपण पाण्याची पूर्तता करायची आहे, कारण हे ऊन रखरखत ऊन आहे. मित्रांनो, अजून देखील अनाउन्समेंट आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय की उद्या देखील कळंबोलीमध्ये मोठ्या उत्साहानं जल्लोषानं शिवजयंती साजरी होणार आहे. घाटी मराठी संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2024 अगदी अनावरण सोहळा आपण पाहणार आहोत. भव्य शिवप्रताप संच आपण पाहणार आहोत कळंबोलीमध्ये. तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं याच पाण्याची पूर्तता करायची आयोजकांना विनंती आहे. कारण या ठिकाणी जर पाहिलं ना, पंकज सूर्यवंशी असतील, अनेक मंडळी असतील, पदाधिकारी असतील, अगदी पूर्ण घाटी मराठी संघटना असेल, यांच्या माध्यमातून आज ठीक 12 वाजता देखील छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती देखील होणार आहे. कारण विशेष आकर्षण खूप राहिलं आहे, जिथे नेहमी त्या शिवजयंती चर्चा नेहमी होत असतील. कारण याची दाद देखील मोठमोठ्या चॅनलनं देखील घेतली होती. ETV9 मराठीनं देखील घेतली होती. ABP माझावरती देखील ही न्यूज आली होती. कारण कळंबोलीमध्ये प्रथमच 2022 साली आपण जर पाहिलं ना, 8 फुटीची राजमुद्रा पाहायला मिळाली होती. अगदी पाठीमागच्या वर्षी तर मित्रांनो मी सांगेल तिथे आपल्याला विश्वविक्रमी तब्बल 150 किलोचे वाघ नक्की पाहायला मिळाले होते. एवढं मोठं आकर्षण या ठिकाणी या शिवजयंती निमित्त राहिलं होतं. त्यामुळे याही वर्षी काहीतरी वेगळं आकर्षण असेल यात मात्र शंकाच नाही आहे. कारण राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आज आपण पाहतोय, आज ज्या राजामुळं आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली ते राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज तो मैदानाकडे तुरता थोडंसं वळतोय, जिथे आपण पाहतोय अनिकेतला फटका तर चांगला सजवलाय. काय फटकाय, नटराज मुद्रा पाहायला मिळाली. फटका पाहायला मिळतो 6 धावण करता. आसमानी टोला विचार कर बोला या 6 धावा. बघा आदित्य देशमुख, ज्याचा उल्लेख आम्ही सामना चालू होण्या अगोदरपासून करत होतो, तोच खेळाडू पहा काय जबरदस्त फलंदाजी साकारतोय. संघाला घेऊन गेलाय तब्बल 27च्या घरामध्ये. बघा 3रं षटक चालू आहे या संघामध्ये. जर पाहायला विक्रम पवार यांची अनुपस्थिती, गजानन बोडरे देखील आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळत नाही आहेत. त्यानंतर कैलास, यस गजानन आहेत, तावरे नाही आहेत. यस गुजरात या ठिकाणी गेलेत. परंतु पाहायचं आहे जिथे आदित्य देशमुखने आता मात्र हात खोरे करण्यास सुरुवात केली आहे. आणखीन एक फटका जिथे पाहायचंय सूरज पोपडे, चांगला अंदाज बांधला आणि काय झेल देखील टिपलाय. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 प्रगती पथकावरती असताना सूरजनं काय झेल टिपलाय. सूरज पोपडे खूप चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून याची निवड या संघामध्ये केली गेली आहे. का प्रत्येकानं ओळखणं गरजेचं आहे. आपल्या संघामध्ये निवड का आहे हे ओळखणं गरजेचं आहे. कोणी क्षेत्ररक्षक म्हणून येत असतो, कोणी फलंदाज, कोणी गोलंदाज. परंतु ज्यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षक म्हणून येता ना, त्यावेळी तुम्हाला 100% योगदान टीमसाठी द्यावंच लागतं. आणि ते 100% योगदान सूरज पोपडेने देखील दिलं आहे. विशाल जगदाळे आलेत मैदानावरती. 27 धावांवरती 1 विकेट मिळाली आहे. आदित्य देशमुख आऊट झालेत आणि त्याची जागा भरून करण्यासाठी विशाल जगदाळे. बघा विशाल जगदाळे हे एक नाव आणखीन हळूहळू चर्चेत येऊ लागलं एकता संघामध्ये. पाठीमागच्या सामन्यामध्ये तर मी म्हणेल चांगली फलंदाजी साकारली होती. पाहायचं या सामन्यांमध्ये कशा पद्धतीने विशाल खेळतील. नाव तर विशाल आहे, कामगिरी देखील विशाल करावी लागेल.
ते विशाल, परंतु पहा अंधाधुन मारने की कोशिश, कुछ भी नहीं खाली हाथ, विकेट कीपरों के दस्ताने में जाती हुई गेंद। ए भाई गेंदबाज है अनिकेत, जैसे कि राजन बार बार कहते हैं रावण है, लेकिन हम नहीं कहेंगे, हम कहेंगे अनिकेत। अनिकेत है, खूप चांगली गोलंदाजी साकारतोय। बघा श्वान देखील मैदानामध्ये पाहत आहे। एक लकी फॅक्ट असतो श्वान येणं, आणि म्हणून हे श्वान सुपर डीचे माऊलीसाठी लकी असेल का? मुंद्यामध्ये टाकला चेंडू, जिथे यॉर्कर प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला। यस, पंच आम्हाला इशारा करतात लेग बाय। यस, लेग बी 4, लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली। संघाची एकूण धावसंख्या 28। बघा डीजे ऑपरेटर आता मात्र आमच्या समोर जोडलेत, तर 28 धावा झालेत। अनिकेत याचं कौतुक करावं लागेल। बघा या स्पर्धेतील सर्वाधिक दुसरा खेळाडू उंचीचा दादा बोहीर हे आहेत, आणि हे खेळाडू एक आपण पाहतोय अनिकेत। फटका फसला, फसला तो संपला, जिथे फकरू देखील फसलेत। डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला। संघाची एकूण धावसंख्या 28। दुसऱ्या षटकामध्ये धावा येत होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलाय। अगदी शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतील अनिकेत, तर फकरू सलामीवीर पाहतोय आपण या मैदानावरती। शेवटचा चेंडू आता मात्र पॅडोसूट करण्याचा प्रयत्न, जिथे शतरक्षक खंडू गल्लीतून चेंडू गेला दिल्लीला, फरार होईल 4 धावांकरता डीजे। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊ यासाठी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊ यासाठी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। थँक्यू सो मच, सो मच, सो मच डीजे। बघा गणेश भिसे, बघा गणेश भिसे देखील याच क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। अगदी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये त्यांना आपण पाहतोय। तो रोशन साळुंखे आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत। रोशन पाहायचे कशा पद्धतीने गोलंदाजी साकारतील, परंतु लाईन वर करताना यस प्रभात आम्हाला डिक्लेअर करतात वाईट आहे, इट्स वाईट। संघाची एकूण धावसंख्या 33। बघा रोशन आता मात्र हर्बल लाईन वरून मेन लाईन वरती येण्याचा प्रयत्न करतोय, जिथे अवांतर स्वरूपाचा चेंडू देखील पाहायला मिळाला। 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। आता मात्र आगळा वेगळा प्रयत्न, अकू टप्प्याचा चेंडू होता। विशालला देखील या चेंडूचा नीटसा अंदाज बनता आला नाहीये। संघाची एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर, 34 धावा धावफलकावरती पाहू शकाल। आता PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील काय दृश्य दाखवले गेले जातात। अगदी आपण एका साईडला तुषारदादा पाटील यांना पाहू शकाल, तर दुसरीकडे सतीश मोहन पाटील साहेबांना पाहू शकाल। बघा सूरज पोपडे, आज मात्र सूरज पोपडेला चेंडू सोडत नाहीये। आणखीन एक फलंदाज बॅक टू डग आउट। कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊ यासाठी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। तर 34 धावफलकावरती झाले। तर अभिजित अभि नाही तर कभी नाही, कारण संघ संकटामध्ये आहे। पण रोशन
साळुंके आपण पाहतोय. आता मात्र कमलेश बघा जेव्हा खूप जास्त या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तर मिळाली आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 35 धावा धावफलकावरती. 35 धावा अजून देखील मी म्हणेन आव्हानात्मक धावसंख्या उभारली आहे एकता या संघानं. अरे एकता संघामध्ये देखील चांगले खेळाडू आहेत गोलंदाजीमध्ये. तर सुपर डीजे माऊलीमध्ये आपण पाहत रामदास महानवर ज्या खेळाडूनं पाठीमागच्या स्पर्धेमध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये 92 धावा कुठल्या होत्या. म्हणते चषक 2024 या टीमसाठी एक आठवणीत राहील यात मात्र शंकाच नाही आहे. तर रोशन साळुंके आहे. आज मात्र रोशन आगळ्या वेगळ्या प्रतीचे चेंडू फेकतोय. आव्हांतर चेंडू देखील घोषित केला आहे. संघाची एकूण धावसंख्या 36. बघा रोशन 36 गुण जुळवण्यासाठी आपण म्हणतो ना 36 गुण लग्न जुळवताना 36 गुण पाहिले जातात. आज मात्र रोशन पाहायचं आहे. 36 धावा झालेत. विशाल पॉईंटच्या क्षेत्रात गणेश भिसे पाठलाग करतात तर गजानन मोटरे बॅकअप देतात. 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. 38 धावा धावफलकावरती. गणेश, रोशन, कमलेश, रामदास, गजानन, सूरज, अंकित हे खेळाडू अनिकेत असे हे खेळाडू की एकाच कंपाऊंडमधून रहिवाशी असणारे खेळाडू आहेत. एका कंपाऊंडमधले सी कंपाऊंडमधले आणि ते खेळाडू एका संघामध्ये पाहायला मिळतात. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये काय देखना फटका आहे. बघा चेंडूच्या मेरिटप्रमाणे फक्त चेंडूच्या वेगाला दिशा दिली. चेंडू झाडला सीमारेषेबाहेर. या उपयुक्त 4 धाबा. तर बघा या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 42 धावा झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रोशन थोडेसे महागडे ठरतात परंतु विशालच्या या धावा उपयुक्त असतील संघासाठी. फटका तर चांगला आहे. जिथे पाहायचंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय जबरदस्त अफलातून खेळली विशाल जगदाळेच्या माध्यमातून.
तर थँक्यू सो मच. 46 धावा झाल्यात. सेकंड इनिंगमध्ये टार्गेट आहे 47 धावांचं. तर यस चिकू 47 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय हे थोडंसं मोठं आहे, कारण की संघ देखील तेवढाच मोठा आहे त्यांच्या विरुद्ध चेस करायला. रामदास महानवर आणि त्यांची संपूर्ण टीम अर्थात सुपर डीजी माऊली संघ. दिनकरजी पोपेटा साहेब आज मात्र अनुपस्थित आहेत, थोड्याच वेळामध्ये त्यांची देखील उपस्थिती लाभेल. तर नक्कीच मॅचच्या दिशेने लगेच आपण फोकस करूयात. 47 धावा झाल्यात, 48 धावांचा करायचा पाठलाग. परंतु गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय अजय चौका यांना. आणि अजय यांच्याबद्दल जर सांगायचं म्हणलं चिकू तर अजय रावते त्यांचं संपूर्ण नाम आहे. अजय याच्याबद्दल एक खूप अभिमानाची कौतुकाची गोष्ट मी अशी सांगू इच्छितो की पोलीस ट्रेनिंग सेंटरमधून आत्ताच आपली ट्रेनिंग कंप्लीट ते करून आलेत. नुकतीच त्यांची पोलीस भरती झाली, त्याच्यानंतर ट्रेनिंगला गेले, त्याच्यानंतर शपथविधी झाला आणि आता मात्र आपल्या सेवेसाठी ते थोड्या दिवसामध्ये रुजू होणार आहे. तर नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन्स देऊयात अजय रावते यांना. एवढं मोठं यश त्यांनी संपादित केलंय आणि कळंबोलीमध्ये अजून एक सन्मानाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी दिली. चला एक अंपायर पाठवून द्यायचे आयोजकांना विनंती आहे. यस अजय. यस आता आपले डीजे मास्टर आलेत का तिथं? हा आलेत आलेत. त्यांना ते काम सांगा की आपलं. प्रशांत चेक करायचं एकदा. हॅलो हॅलो हॅलो. नाही अजून मॉनिटर चालू झालेलं नाहीये. डीजेचा आवाज थोडासा वाढलाय. विनंती असेल मॉनिटर पण चालू करायला तर खूप बरं. जाऊयात मॅचच्या दिशेने. अजय तिथे मात्र उपस्थित. पहिला चेंडू लॉफ केलाय हवेमध्ये आणि चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी रामदास महानवर यांच्या बॅटिंग मधून पाहायला मिळतो. तडाखेबंद षटकार. हॅलो हॅलो हॅलो. तर आमचे टेक्निशियन केंद्र इथे उपस्थित झालेले आहेत, ते जरूर आमच्यापर्यंत टेक्निकल एरर सॉल्व्ह करतील. हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. तर नक्कीच रामदास मानवर यांच्यासाठी मात्र सुवर्ण संधी आले. 3 चेंडू 3 षटकार. फोर्स फिटनेस जय मल्हार संघाकडून तब्बल 2000 रुपयांचा पारितोषिक. ओ हो काय चेंडू टाकलाय अफलातून चेंडू. वाह 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 क्या बात आहे. हॅलो. तर नक्कीच आपण पाहतो की अजयने देखील टीट फॉर टॅट दिले. रामदास मानवर यांना मात्र रस्ता दाखवलाय पॅव्हिलियनचा. कौतुक करावं लागेल अजय यांचा. काय कमालीचा कमबॅक राहिलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, धाबे दणानले गेले होते, परंतु काय आत्मविश्वासने कमबॅक केलाय. प्रत्युत्तर दिले रामदास मानवर यांना. रस्ता दाखवला पॅव्हिलियनचा आणि पहिली मोठी सफलता पहिल्या षटकामध्ये प्राप्त केली रामदास मानवर यांच्या विरोधामध्ये. तर आपण पाहतो की आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अनिकेत कुस्पे हे मात्र जुडले गेलेत. आणि मित्रांनो यांच्याबद्दल एक जरुरी माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो. काय 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 फटका सदवलाय. व्हॉट अ शॉट. मॅन इन फॉर्म मयूर वाक्षे. कुस्पे आपलं सॉरी माफ करा केंद्रे. केंद्रे मॉनिटर चालू झालेलं नाहीये प्लीज. प्रशांत इथे अभ्यासासाठी 1000 आहे तर प्रेक्षकांमध्ये भांडणं. तो घेऊ का नाही घेऊ. मग कॅच पकडला का नाही चिकू. नाही सोडला कॅच. वा 1000 रुपये आपले वाचले.
तर अनिकेत कुस्पे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जुडले गेलेत आणि खूप कौतुकाची गोष्ट अनिकेत यांच्याबद्दल मी जरूर तुमच्यापर्यंत घेऊन येतो. किरण कुस्पे आमच्याबरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जुडले गेलेत. खूप अभिमानाची गोष्ट आहे, खूप कौतुकाची गोष्ट आहे. या तरुणाकडे मित्रांनो नीट बघा, कारण की येणाऱ्या भविष्यामध्ये कदाचित हा खेळाडू तुम्हाला भारतीय संघामध्ये देखील दिसू शकतो. नुकतीच MRF स्पीड टेस्ट मध्ये या खेळाडूने मात्र पहिली फेरी पात्रता ही मात्र पूर्ण केली आहे, जिथे मात्र त्याने तब्बल 130 प्लस त्याच्या गोलंदाजीचा सरासरी वेग दाखवलाय आणि खूप कौतुकाची गोष्ट आहे. रामदास मानवर यांच्या तालिमेमध्ये हा खेळाडू घडतोय. लोणंद म्हणून हा बिलॉंग करतोय आणि लोणंदचं लोकल क्रिकेट पासून थोडासा दूर आहे. त्याचं एवढंच म्हणायचं की मला फोकस माझ्या लेदर क्रिकेटवरती करायचंय, येणाऱ्या भविष्याकडे करायचंय, त्याच्यामुळे मी टेनिस पासून दूर आहे. परंतु मला जेव्हा जेव्हा संधी भेटते त्यावेळेला मात्र मी रामदास मानवर यांच्या बरोबर असतो आणि क्रिकेटचे धडे गिरवतो आणि माझ्या क्रिकेटिंग करिअरमध्ये रामदास मानवर यांचं योगदान हे एखाद्या गुरुवर्याप्रमाणे आहे. तर नक्कीच कुस्पे साहेब तुमचं वेलकम असेल कळंबोली क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर जय मल्हार फोर्स फिटनेस या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रपती चषक 2024 मध्ये. ओव्हर टू चिकू. या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल अजय. पहा 14 धावा झाले तर रामदास महानवर सुस्तात आउट झालेत, परंतु मयूर बाक्षीचा फटका देखील फसलाय. पाहायचंय काय होईल, परंतु पहा जिथे संधी होती झेल टिपण्याची संधी गमावली आहे. अगदी प्रशांत आपण म्हणतो ना कॅचेस विन द मॅचेस, पकडो क्या जीतो मॅच, परंतु या ठिकाणी झेल सोडलाय. प्रेक्षक राजा आमचा झेल सोडतोय आणि क्षेत्ररक्षक देखील आता झेल सोडतात. संघाची एकूण धावसंख्या 16 झाली आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर, जिथे प्रतिषटक 11 ते 12ची सरासरी राखणं गरजेचं होतं. ती सरासरी राखण्यामध्ये तर यश प्राप्त केलंय सुपर डी जेमावली या संघानं. मयूर बाक्षे आपण पाहतोय पाठीमागच्या स्पर्धेमध्ये देखील खेळाडूनं काय जबरदस्त खेळ साकारला होता. गजानन बोडरे इतकेसे फायदेशीर ठरले नव्हते, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून का होईना गजानन बोडरे वापसी करतील का असा देखील प्रश्न निर्माण झालाय. कारण या संघातील सर्वाधिक विश्वासू खेळाडू कोण असेल तर तो गजानन आहे, परंतु गजानन मी म्हणेल गेली 2 ते 3 टुर्नामेंटमध्ये अक्षरशः यश आपल्याला पाहायला मिळाले. गजाननच्या माध्यमातून येणारे 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. सामना शेवटपर्यंत जाणार, शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात मात्र शंकाच नाही आहे. परंतु पाहायचं आहे अजून देखील आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती विशाल जगदाळे, एलाचीकडून मारा करणारे गोलंदाज, तर गजानन बोडरे आपण पाहतो स्ट्राईक वरती. गजानन बोडरे इथून मात्र डावाला आकार देतील का. प्रतिषटक 10.33 ची सरासरी राखायची आहे. पाहायचं ही सरासरी राखण्यामध्ये यश प्राप्त होईल का. सुपर डीजे माऊली संघ आपण पाहतोय पाठीमागच्या आठवड्यामध्ये याच मैदानावरती चॅम्पियन राहिला होता. हॅलो यावेळेस मात्र मोठा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून टिपिकल गजानन बोडरे षटकार 6 धावांसाठी ट्रेडमार्क शॉट. केंद्रे साहेब थँक्यू सो मच. हा टेक्निकल एरर तुम्ही सॉल्व्ह करून दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. तर चिकू काय सांगशील हा षटकार पाहिल्यानंतर तुला काय वाटतंय. अगदी डोळ्याचे पारणे फेडणारा षटकार पाहायला मिळाला. खडे अगदी जागेवरून उभं राहून गजानन बोडरेने जी ताकद दाखवली ना ती अप्रतिम होती. अगदी मी म्हणेल काय या ठिकाणी गोलंदाजी देखील आपण पाहतो अगदी कमबॅक केलाय. संघाची एकूण धावसंख्या 22 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 47 धावांचा पाठलाग करायचा, 22 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात, म्हणजे अद्याप देखील 25 धावांची आवश्यकता असेल. परंतु मागील 1.5 षटकामध्ये जे 3 षटकार आलेत ना त्या षटकाराने मात्र अक्षरशः मॅच मध्ये पुन्हा एकदा डीजी सुपर माऊली संघाला कमबॅक करण्यासाठी भाग पाडलाय. आणि जोपर्यंत फलंदाज गजानन बोडरे मैदानाच्या आतमध्ये ना तोपर्यंत आशा जिवंत असतील. खोला टाकला होता चेंडू खोदून काढलाय. वाडीस लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने सरसावतोय. एक धाव कंप्लीट केली गेले मयूर वाक्षे. वाह क्या बात आहे. खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेट, खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करावं लागेल. सिंगल डबल वरती देखील कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. चिकू षटकार चौकार नो डाऊट खूप गरजेचे आहेत, परंतु या षटकारां चौकारांना जेव्हा सिंगल डबलची साथ मिळते ना त्यावेळेला मात्र कमालीने धाव फलक पुढे जातं आणि गरज आहे अशाच प्रकारच्या सिंगल डबल्स आणि मोठ्या फटक्यांची. येस आणि हे तर क्रिकेट आहे. कारण तुम्ही षटकार चौकार लगवणं म्हणजे क्रिकेट नाही आहे, तो चांगला खेळाडू नाही आहे. तुम्हाला एकेरी धावेचं दुहेरी धावेचं रूपांतर करता येणं
ते क्रिकेट आहे. तशा प्रकारचं क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळतंय गजानन बोडरेच्या माध्यमातून. परंतु प्रशांत इथून मात्र या दोन्ही खेळाडूंना सातत्य राखणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण यानंतर प्रशांत तावरे या संघामध्ये नाहीत, कैलाससारखे खेळाडू या संघामध्ये नाही आहेत. म्हणजे या दोन खेळाडूंवरती पूर्ण काही निर्भय असणार आहे या सामन्याचे चित्र. चिकू, मैदानाच्या आतमध्ये तर रोमांच चालूच आहे क्रिकेटचा. यावेळेस मात्र अप्रतिम स्क्वेअर कट, विश्वनाथ गुंडप्पा, मॅथ्यू हेडन, त्याचनंतर वीरेंद्र सेवाग यांची आठवण करून देणारा हा अप्रतिम टिपिकल स्क्वेअर कट. परंतु चिकू, अजून एक महत्वाची गोष्ट अशी तुझ्यापर्यंत घेऊन येतो. ही मॅच आपण एन्जॉय करतो, परंतु इंटरनॅशनल क्रिकेटकडे देखील आपण थोडंसं फोकस करूयात. कारण की 557 धावांचा पाठलाग करत असताना इंग्लंडची सध्याची स्थिती लय दयनीय झाली. 50 धावा झाल्यात इंग्लंडच्या आणि 5 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. म्हणजे विजयाच्या समीप भारत संघ जाऊन पोहोचलाय की काय असं सांगावं लागेल. तर नक्कीच कारण जिथे आपण यशस्वी जयस्वालचं कौतुक करूया. काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग केली. 28 धावा धावफलकावरती पाहतोय गजानन बोडरे आज मात्र बरसलाय. 28 धावा झाले धावफलकावरती. अजून देखील 14 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. आज चला शिवशंभू संघ नाणेफेकीसाठी आपण यायचे, कारण की रॉयल संघ त्याचबरोबर सुपर डीजी माऊली संघ या दोन टीम्स मधल्या एका संघाला मात्र चाल भेटेल सेमीफायनल साठी. आणि शिवशंभू विरुद्ध या दोघांपैकी एक संघ त्यांच्या विरोधात असेल तर शिवशंभू संघ आपण यायचंय. प्रशांत, सामन्यामध्ये अजून देखील ट्विस्ट निर्माण झाली आहे. अगदी मजा येऊ लागली. अजून देखील येणारे काही चेंडू बाकी आहेत. अर्थात या षटकात एक चेंडू बाकी आहे. येणारे 13 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. गजानन बोडरे आउट झालेत. त्याची जागा भरून काढण्यासाठी ओव्हर झाली आहे. याचा अर्थ 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू आणि 19 धावांची अद्याप देखील गरज आहे. जिथे आपण पाहतोय धावफलकावरती धावा 28 झाल्यात. सूरज पोपडे आपल्याला पाहायला मिळतील. खेळपट्टीवरती 4थ्या क्रमांकावरती सूरज पाहायचा आहे. का फूल ना हो तो बगीचा किस काम की, सागर ना हो तो नदिया किस काम की, और सूरज ना हो तो चांद किस काम के, पहाड़ ना हो तो पर्वत किस काम के. जैसे की सूरज मैदान के बीच पाहायचं सूरज कशा पद्धतीनं डावाला आकार देतील. बघा सूरजच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य आहे, परंतु मयूर वाक्षेवरती पूर्णपणे निर्भय असेल. पाहायचं येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज अद्याप देखील आहे. 9.5 ची सरासरी राखायची, 50 ची सरासरी राखायची आहे. तर अजय पहा या खेळाडूचा वेग, भरपूर वेग आहे. ट्रेड ड्राईव्ह तटवलेला चेंडू आला तर कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्यानं अभि त्या ठिकाणी आलेत. चेंडूची उचल देखील करतील. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 29, लॉस फॉर 2 विकेट. येणारे अजून देखील 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. पाहायचं सूरज पोपडे, कळंबोली टेनिस क्रिकेट विश्वातला आणखीन एक उभरता सितारा सूरज पोपडे. पाहायचं सुपर डीजे माऊली संघाचा सितारा आहे, तारा आहे, आणि या ताऱ्याला काहीतरी करावं लागेल. बघा या ठिकाणी कौतुकांचा वर्षाव तर आम्ही करतोय, परंतु कौतुकापूर्व काम करेल का. होय, या मैदानावरती सूरजने देखील दाखवून दिलाय. हा घणाघाती प्रहार 4 धावन करता. मग या चौकारानं चेंडू आणि धावांमधलं अंतर हे थोडंसं कमी झालंय. येणारे 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. धावफलकावरती धावा पाहतो 33-47 धावांचं टार्गेट आहे, जिथे 2 महत्वशील मोहरे देखील गारद झालेत. रामदास महानवर एक षटकार लगावून आउट झाले. गजानन बोडरेनं जी सुरुवात करणं गरजेची होती ती सुरुवात करून आउट झालेत. पण सूरज पोपडे देखील
पहा काय कामगिरी करतोय. म्हणजे कोणताही संघाला विजय संपादित करायचा असेल तर एकावर डिपेंड न राहता 11 नसून 11 खेळाडूंना घेऊन तुम्ही तुमचा सांघिक स्वरूपाचा एकाग्रतेचा खेळ खेळणं गरजेचं आहे. आणि ते एकाग्रता एकीचं बळ आज आपल्याला सुपर डीजे माऊली संघाचा पाहायला मिळत आहे. येणारे 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. अजय याच्यावरती आक्रमण केलंय. उलटा चेंडू होता जिथे गॅप सिलेक्शन चांगला आहे. फटका जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आज मात्र स्वतःला सिद्ध करतोय. येणारे 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. प्रचिती ही आपोआप होत असते आणि ती प्रचिती आज मात्र सूरज बोबडेची होते. ऑन द कार्पेट ड्राईव्हच्या सह्यानं लॉगऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. या 2 धावेनं 39 धावसंख्येवरती संघ जाऊन थांबलाय. येणारे अजून देखील 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. 8 बनले की आम्ही नेहमी म्हणतो वाट कोण कुणाची लावेल वाट. संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. सूरज पोपडे घुटना टेक और तमाशा देख. ए चौका देख. आणखीन एक चौकार. आता मात्र 7 चेंडू आणि 4 धाबांची गरज. या षटकामध्ये तब्बल 3 चौकार खेचले सूरज पोपडेनं. आज संधी मिळाली त्या संधीचं सोनं देखील केलंय. यस पंच इशारा करता 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांमध्ये धावा झाल्या 43. येणारे 6 चेंडू आणि 4 धाबांची गरज. बघा या मैदानावरती मित्रांनो 4 धावा देखील डिफेन्स केल्या गेल्यात. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 6 चेंडू मागे 4 धावा करायच्या होत्या. त्यावेळी तो सामना 1 चेंडू आणि 1 धावेवरती येऊन पोहोचला होता. तशा प्रकारचा सामना होईल का? कारण क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चिततेचा खेळ आहे. जर आणि तर या 2 शब्दांना अजिबात स्थान नाही आहे. परंतु अनिल या 2 शब्दांशिवाय देखील क्रिकेट नाही आहे. तो क्रिकेट आहे. तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना ज्या खेळानं वेळ लावलं ना त्याचं नाव क्रिकेट आहे. आज आपण पाहतोय राष्ट्रवादी चषक 2024 यदा कदाचित या हंगामातली शेवटची टुर्नामेंट देखील असू शकेल. कारण उद्या 40+ क्रिकेटचे सामने होणार आहेत. त्यानंतर DPL होईल. परंतु इंटर कॉलेज विभागातील खेळाडूंसाठी यदा कदाचित शेवटची टुर्नामेंट असेल. म्हणजे आठवणीत राहणारी असेल. प्रत्येकजण या हंगामातली शेवटची टुर्नामेंट जिंकण्यासाठीच मैदानामध्ये उतरत असेल. पाहायचं आहे तेही टुर्नामेंट कोण जिंकेल. खूप सुंदर असं आयोजन. कारण परफेक्ट आयोजन करेक्ट कार्यक्रम कसा करायचा ना ते तुषारदादा पाटील यांच्याकडून पाहायला मिळतं आहे. त्यानंतर रोहित नांगरे पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. खूप सुंदर असं आयोजन. कारण पहा खेळाडूंना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तब्बल 9 शामियाने आपल्याला पाहायला मिळाले. अगदी घरी बसल्या देखील 1000 रुपये नो केले 1000. प्रेक्षक गॅलरीमध्ये हा चेंडू आदळला. विजेता षटकार आला. विजेता ठरला सुपर डीजे माऊली संघ. तर या संघाचं अभिनंदन. प्लेअर ऑफ द मॅच सांगायचा. आणि त्याचबरोबर सुपर डीजे माऊली रॉयल संघ आणि शिवशंभू संघ तिघांनी यायचंय. आपण लकी ड्रॉ करणार आहे. तर कॅप्टन आला इथे. तर या मयूर आपण देखील यायचे. 7 चेंडू मागे 17 धावांची उपयुक्त बहारदारी खेळी करणारा मयूर ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच.